पहिलं क्वेश्चन की जेन्युअनली आन्सर एक्सपेक्ट आहे की कालची प्रॅक्टिस कोणी कोणी केली. कारण आजचा जो धडा आहे दॅट इज रिले तो आपल्या स्वप्नांशी कनेक्टेड आहे, स्वप्नांविषयी आहे. सो हे जे पहिले 12 चॅप्टर आहे ते अतिशय जास्त महत्वाचे आहेत. जर तुम्ही एक जरी चॅप्टर मिस केला असेल तर तो तुमचा लिकेज पॉइंट ठरणार आहे तुमचे स्वप्न तुम्हाला मिळवण्यासाठी. आणि हे अगदी असं गंमत म्हणून प्लीज घेऊ नका. खूप खूप जास्त महत्वाचे चॅप्टर्स आहेत, 1 ते 12 चॅप्टर्स. सो प्लीज सांगा कोणी असाइनमेंट केली आहे किंवा नाही केली आहे. आणि खरं तर काल मी विसरली जरा अजून स्ट्रिक्टली फॉलोअप घ्यायचं. बट आता सेशन मध्ये 16 जण आहे आपण, तर सांगा सगळ्यांनी कोणी कोणी केली आहे किंवा कोणी नाही केली आहे तेही सांगा. आणि ज्यांनी केली आहे तर त्यांनी सांगा की कोणत्या 3 व्यक्ती तुम्ही निवडल्या होत्या किंवा कशी असाइनमेंट केली. फक्त स्पेसिफिक आन्सर पाहिजे, बिफोर आफ्टर काहीच नकोय. तो कोणी आहे अशी व्यक्ती जे पॉइंट टू पॉइंट बोलेल काय केलं आणि कोणत्या 3 व्यक्ती घेतल्या. आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्ती ना मॅम. येस येस. मी तर सुरुवातीला स्टार्टिंगला मी या जादू सेशन मध्ये नव्हते. तो प्रवीण सरांचा एक ग्रुप आहे, त्यामुळे या जादू सेशनमुळे मी व्यक्त करू शकले, म्हणजे त्या आभार केलाच पाहिजे असं वाटलं तेव्हा. माझे एक प्रवीण सर आहे ना, त्याबद्दल मी आभारी आहे. त्यांनी मला हे शिकवले. आणि प्राजक्ता मॅम, कीर्ती मॅम, यामुळे मी हे लिहू शकले. त्याच्यासाठी मी आभारी आहे आता सध्या. पण मग 3 व्यक्ती कोणत्या होत्या अशा? 3 व्यक्ती माझ्या जीवनात आल्या, मला असंच ट्रान्सफर झाली होती. असं लिहिलं नाही, मी वाक्यच लिहिलं. मी आभारी आहे. मला जेव्हा फावला वेळ मिळाला तेव्हा मला एका व्यक्तीने पार्लरचं ते सर्व शिकवलं. आणि त्या वेळेमध्ये मी त्या मॅडम कडून शिकवले आणि पैसे अर्न केले त्याच्यामुळे. त्या व्यक्ती. ओके, फर्स्ट झालं. सेकंड? सेकंड म्हणजे मी एमवे एमवेचा बिझनेस केला काही दिवस. त्या व्यक्तीसाठी, कीर्ती मॅम साठी मी आभारी आहे. त्यांनी मला पार्टनर केलं होतं त्याच्यामध्ये. त्या ओके. व्यक्तीसाठी आभारी आहे. आणि थर्ड पर्सन? तिसरं म्हणजे मी एक स्टार्टिंगला एकदम लग्न झालं तेव्हा काय करायचं, ग्रॅज्युएट झाले होते. मी शिलाई मशीन घेतली होती एका म्हणजे दुकानातून. आणि त्या व्यक्ती कडनं घेतले आणि मी त्याच्यातूनही अर्न केले. त्या व्यक्ती साठी मी आभारी आहे. ओके. मग आता हे 3 व्यक्तींचं जे कालचं आपण प्रॅक्टिस होतं ते केल्यानंतर तुम्हाला कसं फील झालं? काय फिलिंग्स मध्ये बदल जाणवला तुम्हाला? आधी काही वाटायचं नाही, पण आता जादूच्या सेशनला जुळले ना तेव्हापासून असं वाटते, अरे खरंच आपल्याला त्या मौल्यवान व्यक्ती आहे की त्यांच्यामुळे आपण म्हणजे वेळ कसा चांगला घालवला पाहिजे त्यापासून आपण शिकलो पण आणि पैसे पण अर्न केले वेळ होता तेव्हा. तर ओके, ते खूपच छान जय मॅडम. त्या फिलिंग आल्या मला. येस, वाव, खूप छान छान प्रॅक्टिस केली तुम्ही. थँक्यू. थँक्यू मॅम. अजून कोणी आहे ज्यांनी प्रॅक्टिस केली आहे? मी सांग- कोण आहे? गौरी मॅम का? हो. ओके. मी 3 व्यक्ती निवडल्या होत्या. दोघांशी मी बोलून हे केलं आणि एक मी लेटर लिहिलं आहे, ते मी शेअर करू का? हो चालेल ना. तुम्ही म्हणजे तुम्हाला वाचायचंय की ग्रुपमध्ये वाचून पाठवायचं? दाखवू का? म्हणजे फार मोठं असेल तर कसं टाइम अं, बघता मोठं म्हणून. म्हणजे थोडं अर्ध अर्ध पेज तरी म्हणजे हा आहेच. ठीक आहे, मग वाचा, काही एवढं नाही. म्हणजे हे मी अंकिता आणि गौरव महाल आहे यांच्यासाठी मी दोघं नवरा बायको त्यांच्यासाठी लिहिलं होतं की प्रिय अंकिता आणि गौरव, तुम्हाला मुद्दाम पत्र लिहिण्यास कारण की आज 4 वर्ष झाली आपण ह्या सुंदर विंडमिल विलेज मध्ये राहायला येऊन, पण आजपर्यंत जे माझ्याकडून व्हायला होते ते झालेच नाही. आपण नेहमी एकमेकांना ग्राह्य धरत असतो, त्यात काय थँक्यू म्हणायचं. आम्ही ते घर आमच्या पैशाने विकत घेतले अशीच आतापर्यंत माझी भावना होती. पण कालच्या धड्यावर पूर्णपणे जादूच्या या धड्याने मी पूर्णपणे भानावर आले आणि आपल्या हातून कृतज्ञतेची भावनाच आपण विसरलो हे लक्षात आले. खरं तर तुम्ही दोघांनी या पुण्यात सिटीच्या जवळ एवढी सुंदर बंगलो सोसायटी आहे हे आम्हाला दाखवले नसते तर आम्हाला समजलेच नसते.
मुंबईहून पिंपळे सौदागरला शिफ्ट झाल्यावर खरं तर माझ्या मनात होतं आपला एक छान बंगला हवा. हे मी तुमच्याकडे बोलून दाखवल्यावर तुम्ही लगेच मला हा बंगला दाखवलात. बंगला बघता क्षणी मला आवडला होता, पण पैशाची जमवाजम कशी करायची ह्याचे टेन्शन आले होते. पण तुमच्या उत्स्फूर्त प्रोत्साहनाने पैशाची जमवाजमव सहज होत गेली. आणि तुम्ही आणि आपण दोन्ही फॅमिली बाजूबाजूचा विला घेतला पण. जर तुम्ही ही प्रॉपर्टी दाखवलीच नसती तर आम्हाला कळलेच नसते. केवळ तुमच्या दोघांच्या आग्रहाने आणि प्रोत्साहनाने आम्ही हे सुंदर स्वप्नातले घर, माझ्या स्वप्नातले घर आम्ही घेतले. त्याबद्दल मी तुमच्या दोघांची मनापासून आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. गौरी. खूपच सुंदर, खूप छान व्यक्त केलाय तुम्ही जे ज्या कोणी व्यक्तीने तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणलाय. आणि म्हणजे तुम्हाला कसं वाटलं हे जेव्हा तुम्ही एक्सप्रेस केलं, पेपरवरती लिहिलं, कसं काय फिलिंग्स मध्ये चेंज तुम्हाला जाणवला? नाही, चेंज म्हणजे मला आता हलकं वाटलं. बरोबर. भरपूर म्हणजे एक प्रकारचं माहित नाही, थोडस हे होत होतं रिलेशन मध्ये. पण आता मी ते हे झाल्यावर मला खूप खूप हलकं वाटतंय. खरंच हेच हेच उद्दिष्ट आहे खरं तर याचं की आता आपण जेव्हा आपल्या स्वप्नांच्या दुनियेमध्ये प्रवेश करणार आहे, तर मागचे जे पण काही पास्ट बॅगेजेस असतात, मागचे जे काही ओझे आपल्या मनावर असतात, जे आपल्याला दिसत नसतात बट ऍक्च्युअल मध्ये ते असतात, आणि ते रिलीज करण्यासाठी खरं या असाइनमेंट किंवा या सरावाचा तोच खरा मोठं उद्दिष्ट आहे किंवा तेच एम आहे या असाइनमेंटचं. आणि ते तुम्ही खरंच खूप छान प्रकारे केलं गौरी मॅडम. सो थँक्यू, तुम्ही खूप छान प्रॅक्टिस करताय. तर आता 11:43 झालंय. मला वाटतंय की आपण एखादी व्यक्ती प्रत्येकाने निवडावी. कीर्ती मॅम, आज आपण आहे ना अफर्मेशन थोडं नंतर घेऊया, कारण आय थॉट की ही प्रॅक्टिस खरंच खूप महत्वाची आहे. आणि फक्त दोघांनी आणि तुम्ही आणि मी आय थिंक 4 जणांनी प्रॅक्टिस केली आहे, विच इज व्हेरी नाईस. आपण एका व्यक्तीचं तरी करूया, बाकी मग 2 व्यक्तीचं तुम्ही हवं तर नंतर करा असं मी म्हणेन. तो आता प्रत्येकाने अशी एक व्यक्ती निवडायची आहे जिने तुमच्या आयुष्यामध्ये येऊन काही ना काही तुम्हाला दिलेलं असतं. दिलेलं म्हणजे तिच्यापासून, वा सुचिता मॅडमने पण केली आहे, व्हेरी नाईस मॅडम. सो काही ना काही तिच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये बदल घडून आलेला असतो. तुम्ही लिहा, मी बोलतीये. ओके, स्नेहा मॅडमने पण केली आहे, खूपच छान. फक्त हे लोक जरा लाजतात वाटतं कॅमेरावर यायला. ठीक आहे, पण तुम्ही असाइनमेंट करताय. ओके ओके, ठीक आहे सुचिता मॅडम. तुम्ही ऑफिसमध्ये असून सेशन अटेंड करता, इथेच तुमचं डेडिकेशन समजतंय आम्हाला. विद्या मॅडमने पण केली आहे, खूप छान. पण बाकीचे आहेत, अंजली मॅडम, किरण, स्वप्नील सर तर आज बऱ्याच दिवसांनी दिसत आहेत सेशन मध्ये. अस्मिता सावरकर, अश्विनी, नारायण, अरुणा मॅडम, iPhone 7. ही खरंच खूप महत्वाची असाइनमेंट आहे. आता पटकन आपण, आपल्याकडे टाइम आहे, 11:44 झाले. तर अशी कोणतीही एक व्यक्ती जी टीचर असू शकते, आणि चॅटमध्ये प्लीज लिहा की तुम्ही कोणती व्यक्ती निवडताय. कारण कसं आहे, त्याने इतरांना आयडिया येऊ शकते. आता समजा जर मी टीचर लिहितीये, पण कोणीतरी असं असेल की जिला समजतच नाहीये कोणती व्यक्तीने निवडली पाहिजे, तर टीचर हा शब्द बघून ती व्यक्ती विचार करायला लागेल की मी माझ्या लाईफमध्ये कोणते असे शिक्षक आहेत ज्यांच्यामुळे खरंच माझ्या लाईफमध्ये बदल घडून आला. ठीक आहे, तर तुमचं एक लिहिणं कोणासाठी तरी स्टार्टिंग पॉइंट बनू शकतं. सो चॅटमध्ये आन्सर अपेक्षित आहे की कोणी, आता तुम्ही कोणती व्यक्ती सिलेक्ट केली आहे किंवा कोणत्या व्यक्तीची निवड केली आहे? काका काकू, मामा मामी, आजी आजोबा, शेजारी, आपल्या ऑफिस मधले कलिग्स असतील, आपला बॉस असेल, बहीण. ओके, विद्या मॅडमने बहिणीचं हे केलंय. अच्छा, शिवानी दीदी. ओके, अजून? आय गेस फक्त सुचिता मॅडम ऑफिस मध्ये आहे, बाकी सगळे लोक घरी आहे. तुम्ही प्लीज
तुम्ही काम जरी करत करत हे करत असाल, कारण हे बोलून पण करण्याची प्रॅक्टिस आहे, तर प्लीज तुम्ही व्हिडिओ ऑन करा. आपण आता सेशन मध्ये 16 लोक आहोत आणि कॅमेरे ऑन फक्त 4 जणांचे आहेत. बघा किती छान. नक्षत्र मॅडम ट्रॅव्हल करतायत बट त्यांनी लगेच व्हिडिओ ऑन केला. ऍक्च्युली व्हिडिओ ऑन करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे की आपली जी एनर्जी असते, आपण आता काहीतरी चांगलं शिकतोय, पॉझिटिव्ह काहीतरी शिकतोय, त्याच्याने ती एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि जेव्हा आपण कॅमेरा बंद ठेवतो, इट इज लाईक की आपण खिडकी किंवा दरवाजाच बंद करतोय. आणि जर आपल्या घराचा दरवाजा बंद असेल तर घरामध्ये चांगल्या गोष्टी कशा येणार आहे? ते बंद करून घेताय तुम्ही, राईट? तर हे असं नका करू. म्हणजे आम्हाला काहीच फायदा नाहीये तुमचे कॅमेरे ऑन केल्याने, किंवा तुम्ही काय काम करता हे बघण्याची सुद्धा काही हे नाहीये. बट हे प्युअर इंटेन्शन आहे की ह्या ज्या गुड वाईब्स असतात त्या आपल्या एकमेकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तुम्ही काम जरी करताय हरकत नाही. खूप छान प्रतिसाद मिळाला, त्याच्यासाठी आभारी आहे. आणि चला आता प्रॅक्टिस सुरू करूया. कोणीतरी एका व्यक्तीचं निवड करा. एक वा आणि एक वाक्याची करायची सांगा मॅडम. बोला. एका वाक्याची सुरुवातीची करायची सांगा. ओके. आता मी निवड केली आहे. मी 12वीला असताना मी ज्या मॅडम कडे क्लासला जायची, त्या मला अशा देवासारख्या अचानकपणे प्रकट झालेल्या आणि त्यांनी माझं 1 to 1 क्लास घेतलेलं. पण मग त्यांनी मला इतकं सुंदर शिकवलं होतं की म्हणजे खूपच, मला अजून सुद्धा त्या सगळ्या कन्सेप्ट इकॉनॉमिक्सच्या वगैरे अशा तोंड पाठ आहेत. म्हणजे मला कोणी विचारलं तरी मी असं लगेच एक्सप्लेन करू शकते, इतकं मला ते डोक्यामध्ये त्यांनी भरवलं. सो मी कसं हा लिहिणार की अं, अं, मी आभारी आहे स्मिता बढे मॅमची, की त्यांनी मला, मी 12वी मध्ये असताना किती सुंदर अगदी एक एक शब्द, एक एक सिद्धांत अर्थशास्त्राचा एवढा छान आणि शांतपणे मला समजून सांगितला. वारंवार त्या रिपीट करायच्या. एखादा पेपर होता, जसा मी कॉमर्स साईडचे आहे, तर मग मी ऍक्च्युली आधी वेगळं शिकत होती. मी डायरेक्ट 12th ला ऍडमिशन घेतलं कारण माझं इयर वेस्ट होऊ नये म्हणून. तर मग कॉमर्स आणि अकाउंटिंगचा मला हे पण माहिती नव्हता. बट ती व्यक्ती जी आहे तिच्यामुळे मी 100 पैकी 82 मार्क अकाउंट्स मध्ये पाडू शकले. आणि याचं होल सोल क्रेडिट मी खरंच त्यांना देते. त्यांनी मला इतकं सुंदर सांगितलं. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट असतं की लायबिलिटीज असतात, ऍसेट्स असतात, ते कुठे कोणत्या एक एक लाईनला, म्हणजे माझा पेपर मी असा लिहिलेला होता ना की एका एका लाईनला मला माहितीये की हे इथे लिहिल्याने असं उत्तर लिहिण्याने मला इतके मार्क मिळणार आहे. सो ही खरंच किती मोठं ब्लेसिंग आहे. म्हणजे खरंच आहे, त्यांच्यामुळे मला खरंच समजलं की मी एक खूप छान अभ्यास करणारी मुलगी आहे. नाहीतर आधी माझं थोडंसं वेगळं ट्रॅक होतं. पण त्यांच्यामुळे मला खरंच समजलं की अभ्यास कसा करतात किंवा कशी पद्धत असते एखादा विषय समजून घेण्याची. याच्या आधी साहजिकच आहे, आमच्या घरी पण एज्युकेटेड लोक आहेत, बट नुसतं अभ्यास कर नसतो, असा अभ्यास नसतो ना. बट बरोबर. त्यांच्यामुळे मला कळालं खरंच अभ्यास कसा करायचा असतो. एखादं सिद्धांत असतो, एखादा फॉर्म्युला असतो, त्याच्यावर फॉर्म्युला लर्न करून टाकतो आपण, पण ते इम्प्लिमेंटेशन त्याचं कसं करायचं असतं हे मला त्यांनी शिकवलं. त्यांच्याकडून मला पेपर कसा लिहायचा, जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे, पेपरमध्ये आपण एखादा शब्द खोडला, चुकला, तर तो खोडायचा कसा हे सुद्धा त्यांनी मला शिकवलं होतं. की असं गरगर गरगर नाही करायचं, फक्त स्लॅन्टिंग लाईन्स त्याच्यावर मारायच्या. आपण काही विचित्र तर लिहित नाहीये, समोरच्याने वाचला तरी फरक पडत नाही. बट ही पद्धत असते नीटनेटका पेपर लिहिण्याची, हो ना. म्हणजे अशा हम्म. कितीतरी गोष्टी आहे. आणि हे फक्त 12वीचंच नाहीये, तुम्ही सगळे लिहा हा. तुम्हाला माझ्या एक्झाम्पल मधून तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी हे सगळं बोलतीये. हो हो. तर त्याच्यानंतर सुद्धा, म्हणजे जेव्हा मी फर्स्ट इयरला गेले, सेकंड इयर कम्प्युटर्स फील्ड मी निवडलं बीसीए मध्ये, तेव्हा सुद्धा मला त्यांनी ज्या पद्धतीने शिकवलेलं होतं, मला मॅनेजमेंटचे सब्जेक्ट असतात किंवा न्यूमरिकचे सब्जेक्ट असतात, तेव्हा सुद्धा मला कळालं की अरे मी हे जे तेव्हा तिथे शिकलीये हे मी आत्ताच नाही, म्हणजे इव्हन मी माझ्या मुलाला पण त्याच पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करते. कारण
अगदीच म्हणजे हे खूप अमेझिंग जे पण मला काही मार्क पडले होते ते जे रेग्युलर स्टुडंट आहे त्यांच्या लिस्ट मध्ये माझा फर्स्ट 5 मध्ये नंबर आला होता, मी एक्सटर्नल असून पण. आणि हे जस्ट बिकॉज ऑफ त्या व्यक्तीमुळे की त्यांनी मला अशा प्रकारे गाईड केलं. अदरवाईज आय डोंट नो किती मार्क्स मला पडले असते जर मी स्वतः फक्त अभ्यास केला असता तर. म्हणजे मला आठवतंय माझा पहिला दिवस की मी घरी येऊन रडली होती की मी का मला नाही करायचंय, बट जस्ट इयर वेस्ट होऊ नये म्हणून मी तो डिसिजन घेतला होता. बट मला तोही डे आठवतंय 2 महिन्यांनंतर मी किती कॉन्फिडंट होती किंवा किती माझ्यामध्ये चेंजेस झाले होते. आणि ते जस्ट बिकॉज ऑफ स्मिता मॅम ज्या होत्या त्यांच्यामुळे झालं होतं. आणि हा लाईफ टाईम साठी मी एक बोलतात ना, आयुष्य माझं खरंच त्यांनी बदलून गेलं. अदरवाईज म्हणजे बॅक साईड जर बघितली, निगेटिव्ह साईड जर त्या गोष्टीची बघितली तर वी नेव्हर नो की काय झालं असतं. आता आपण मॅजिकच्या जर्नीमध्ये म्हणून मी खरं ते बोलत पण नाहीये. बट तरी ओके. सुद्धा कोणी आपण विचार करू शकतो की कसं लाईफ त्यांनी माझं ट्रान्सफॉर्म केलं. आणि हे फक्त 12वी पुरतच नाही तर हे लाईफ टाईम साठी आहे. आज माझी 12वी होऊन किमान 15 वर्ष झालेत, बट स्टील मी त्यांना आज सुद्धा ते आय थिंक 15 वर्ष नाही, जरा जास्त झाली. पण हा आज हा. सुद्धा मी त्यांना आठवण काढते त्यांची. आणि खरंच मनापासून माझी इच्छा आहे की मी हे जे काही आज इथे या प्लॅटफॉर्मवर बोलतेय तर मी त्यांना कधीतरी त्यांना भेटेल. आणि ऍक्च्युली म्हणजे दोघींकडेही आमचा नंबर नाहीये आणि त्या कुठे राहतात, मी लग्नाच्या आधी तिथे राहायची, त्या रेंटवर राहायच्या, त्यामुळे त्या कुठेतरी शिफ्ट झाल्या आणि कोणालाच माहिती नाही. बट माझी मनापासून इच्छा आहे आणि मला हे सुद्धा नक्की माहितीये की युनिवर्स एक ना एक दिवस त्या माझ्या समोर नक्की येईल. भेटतील. आज मी जे येस बोललीये ना येस. ते मला खरंच त्यांना व्यक्त करायच्यात या भावना की त्या व्यक्तीमुळे माझं लाईफ खरंच कसं ट्रान्सफॉर्म झालंय. नाही त्यावर खरंच भेटतील तुम्हाला मॅडम. बोलू का मॅम मी? हो बोला ना जया मॅडम. माझं असंच झालं. मला ना फोर्थ हा 10th पर्यंत एक टीचर होती. ती मला खूप आवडायची. इतकी आवडायची की ती म्हणजे मेमरीमध्ये राहिली. नंतर लग्नानंतर आपल्याला थोडं काही दिवसांनी विसर पडतो ना, तरी ती मेमरीमध्ये राहिली. म्हणजे ती नाटक हे ते आमचे कार्यक्रम खूप छान घ्यायच्या, तर त्या आवडायच्या मला. तर म्हणजे मी इथे मुंबईला किती म्हणजे ट्रान्सफर होऊन इथे आली, त्या मला 20 वर्षानंतर भेटल्या मला. वाव. आणि मला माहितीच नव्हतं की त्या सेकंड फ्लोअरला राहतात. मी अचानक आपलं हळदी कुंकू असते ना तेव्हा गेले, त्यांच्याकडे बोलवलं होतं आम्हाला, त्यांच्या सुनेने मला बोलवलं. तर मला बोलवल्यानंतर त्या होत्याच त्यांच्या सासूबाई. मी त्यांना म्हणत होती की यांना मी कुठेतरी बघितलं. तर मला ना सेम अशाच टीचर होत्या, कारण चेहऱ्यामध्ये थोडा फरक पडतो ना. अं, त्या बोलल्या की कुठल्या शाळेत? मी म्हटलं या शाळेत होती. अरे मीच तर त्या शाळेत होते. मी म्हटलं बापरे, मला इतका आनंद झाला ना. आणि मग खरंच आहे. वाटत होतं की त्या भेटल्या पाहिजे मला. आणि त्या मला इथे मुंबईला भेटल्या मग. वाव, खूपच खूपच छान. हा हा इन्सिडेंट माझ्यासाठी मॅजिकल क्लू आहे जया मॅमचं शेअरिंग. त्यासाठीच मी सांगितलं, शेअर केलं तुम्हाला. थँक्यू सो मच मॅम. तसंच आता जर दुसरं उदाहरण मी म्हणजे मी स्मिता मॅमचं पहिलं लिहिलं, त्याच्यानंतर मी दुसरं उदाहरण घेतलं ते अश्विन मॅमचं. की आज ती अशी व्यक्ती आहे अश्विन मॅम अशी की जिने लाखो लोकांचे स्वप्न, लाखो लोकांच्या इच्छा या सहज प्रकारे कशा पूर्ण करायच्या हे त्यांच्यामुळे आपण जे पण काही आता मी तर म्हणेल जो श्वास सुद्धा मी घेतेय, जितक्या आनंदाने घेतेय, याचं कारण सुद्धा फक्त आणि फक्त अश्विन मॅम आहेत. की माझं लाईफ अगदी 360 डिग्री, ठीक आहे त्यांनी मॅजिक बुकचं रेफरन्स घेऊन हे सगळे बदल केले, बट आपल्या आयुष्यामध्ये गुरुचं स्थान खूप महत्वाचं असतं. की आता जसं कीर्ती मॅमने पण सांगितलं की अगोदर त्यांनी एकटी प्रॅक्टिस करण्याचं हे केलं, बट त्यांना एका लेसन मध्ये चॅलेंज आले, मग त्यांनी युट्यूब वरती सर्च केलं, मग तिथून त्यांना अश्विन मॅम किंवा दुसऱ्या कोणी मॅडम आहेत त्यांच्याविषयी कळालं. मग तसं माझंही असंच झालं की मी एका ब्रेकडाऊन मध्ये होती. माझ्या एका बहिणीच्या फ्रेंडने मला हे सजेस्ट केलं, मग मी ते केलं. आणि मग जेव्हा हळूहळू माझी प्रॅक्टिस वाढवली, 10 ग्रॅटिट्यूड वरून जेव्हा मी 100, 200, 300 ग्रॅटिट्यूड लिहायला लागली, तेव्हा हे माझं लाईफ जे आहे ते ट्रान्सफॉर्म कम्प्लिटली अजून पण नाही झालंय.
लर्निंग तुमच्यासोबत मी पण अजून सुद्धा शिकते आहे. पण एक असं आहे की माझ्या लाईफ मध्ये मॅजिक घडलंय, माझ्या लाईफ मध्ये मी ती जादूचा अनुभव केलाय, तर माझी मनापासून किंवा कीर्ती मॅमची पण हीच मनापासून इच्छा आहे की जे पण आपले पार्टिसिपेंट आहे, आम्हाला समजते, आता माझ्याच आईचं उदाहरण मी घेतलं तर तिला फार आवडतं अश्विन मॅम जे बोलतात ते, बट तिला तेवढं ते समजत नाही लँग्वेजच्या बॅरियरमुळे. पण मग ह्याच अशाच लोकांसाठी म्हणा किंवा आपल्या मराठी जे लोक आहेत, त्यांना बरेचदा चॅलेंजेस येतात हिंदी किंवा इंग्लिश अंडरस्टँड करायला, कारण मॅमचं हिंदी इंग्लिश दोन्ही सेशन असतात. तर मग अशा लोकांना सुद्धा हक्क आहे त्यांचं स्वप्नातलं आयुष्य जगण्याचा, अशा लोकांना सुद्धा हक्क आहे अमेझिंग लाईफ जगण्याचं. तर माझा आणि कीर्ती मॅमचा जस्ट एक प्रयत्न आहे तो की तुम्ही सगळ्यांना तसं लाईफ जगता यावं. आणि हे मराठीतून आहे तर एक एक शब्द तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच्यावर आम्हाला 100 प्रश्न केले तरी आम्ही त्याच्यासाठी उत्तर द्यायला नेहमी नेहमी तयार आहोत. पण आम्हाला तुमच्याकडून प्रॅक्टिसेस दिसली पाहिजे. आणि खरंच मी एकदा दोनदा मॅजिक बुक केलं होतं याच्या आधी, तरी सुद्धा माझी हिंमत होत नव्हती मॅमला प्रश्न विचारायची. प्रश्न विचारायच्या आधी 10 वेळा मी तो प्रश्न लिहिलेला आहे माझा. हे एका याच्या बाबतीत आहे की अशा प्रकारचे उत्तर मॅम आपल्याला देतात, कारण साहजिकच आहे ते खूप सिनियर आहे, त्यांच्या प्रॅक्टिसेस जबरदस्त आहेत. अशा कोणाच्या सेशन मध्ये आपण जर टंगळ केली, टाइमपास केला, तर साहजिकच आहे त्या व्यक्तीला नाही आवडणार ते ना. मग तुमच्याकडून सुद्धा आम्हाला खरंच अशाच अपेक्षा आहे की सगळ्यांनी खरंच खूप छान प्रॅक्टिसेस करा. कोणाला काही क्वेश्चन असेल, समजत नसेल, तर तुम्ही सेशन जॉईन करून विचारू शकता. जरी तुम्ही रेकॉर्डिंग बघत असाल तर किमान संडेला म्हणा किंवा गुरुवारच्या दिवशी तर सुट्टी असते आपल्याला ना, तेव्हा तुम्ही जॉईन करून विचारू शकता. आणि अगदीच शक्य नसेल, अगदीच नाहीच लाईव्ह जॉईन करणं होते, तर मग तुम्ही ग्रुपमध्ये थोडं हे वाटत असेल तर मला किंवा कीर्ती मॅमला विचारू शकता. बट आम्ही असं म्हणू की तुम्ही प्रश्न हे सेशन मध्येच विचारा, कारण त्याने काय होतं की तुम्हाला सुद्धा एक अवेअरनेस येतो की अरे मी हा शब्द इथे उच्चारणं बरोबर आहे का. पर्सनल मेसेज केल्यावर आपण खूप वेगळ्या वेने जातो, कारण तिथे 1-to-1 इंटरॅक्शन नसतं. म्हणून आमचं हे आहे की तुम्ही 1-to-1 क्वेश्चन नका विचारू, कारण म्हणजे साहजिकच आहे ना, आपण पण जर एकांतात कोणाला काही बोलेल तर आपण असं एकदम हे असतं. पण जेव्हा 4 लोकांमध्ये बोलतो, उठतो बसतो, आपण थोडं नीटनेटकेपणा आपल्या बाह्य शरीरात आणतो, तसाच आपल्या वर्ड्स मध्ये सुद्धा तो रिफ्लेक्ट झाला पाहिजे किंवा शब्दांमध्ये पण तो अवेअरनेस आला पाहिजे बोलताना, विचार करताना सुद्धा. कारण विचार करणं ही सुद्धा एक हे आहे, काय म्हणतो आपण, लीक करतोय आपल्याकडे जे पॉवर आहे. हे असं तुम्ही गृहीत करा की हे जे कृतज्ञताचा अभ्यास तुम्ही करताय त्याच्यामधून तुम्हाला पॉइंट्स मिळत जाणार आहे. आता जर एखाद्या व्यक्तीचं स्वप्न आहे, तिला स्वित्झर्लंडला फिरायला जायचंय, त्याच्यासाठी जर तिला 100 पॉइंट्स आवश्यकता आहे, 100 पॉइंट्सची, पण तिच्याकडे आता आहे 60 पॉइंट, तर हे पॉइंट्स कसे वाढणार आहेत. जेवढं तुम्ही जास्त कृतज्ञता देणार आहे तेवढे तुमचे पॉइंट्स वाढत जाणार आहे. पण जर हे पॉइंट्स कमवत असताना तुम्हाला एक पॉइंट करायला मिळवायला 10 ग्रॅटिट्यूड लिहायला लागतात, पण एक चुकीचं वाक्य, एक चुकीचा विचार, एक चुकीचा शब्द तुम्हाला 50 वरून कधी 60 वर, 50 वरून कधी 40, 40 वरून कधी 30, आणि कधी तुमचा उतरता क्रम लागेल हे आपल्याला लक्षात सुद्धा येणार नाही. त्याच्यासाठी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी, तुम्ही मॅजिक बुक प्रॅक्टिशनर आहात, हे बुक आहे जे हजारो वर्षांपूर्वींचे सायन्स किंवा आपले जे बुक्स आहे, स्पिरिच्युअल बुक्स आहे, ग्रंथ आहेत, त्याच्या सगळ्यांचा रेफरन्स घेऊन त्याचा सार आपल्याला दिलेला आहे. आता हे जर आपल्याला हे सगळं अश्विन मॅम म्हणतात की हे सगळं जे आहे भगवद्गीतेमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, पण आज शक्य आहे का की भगवद्गीतेचा वाचायची, मग ते समजून घ्यायचं आणि मग त्याचा सार आपल्याला समजेल अशा भाषेत उमजून घ्यायचं आणि मग ते आपल्या याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करायचं. नाही शक्य, राईट. त्याच्यासाठी मग तुम्हाला संस्कृत आलं पाहिजे, ती भाषा समजली पाहिजे. पण हे किती साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये आपल्याला दिलेलं आहे. मग आपण किती किती याच्यासाठी असं हावरेपणाने हे अभ्यास केला पाहिजे कृतज्ञताचा, की नाही नाही मला हे मिळवायचंय तर मी लिहिणार.
मला एवढे ग्रॅटिट्यूड लिहायचेच आहे, मला एवढं कृतज्ञता रोजचा माझा काउंट मला पूर्ण करायचाच आहे. आणि किती कालच्या असाइनमेंटला हार्डली मला स्वतःला 20 मिनिटं लागले. आणि मी खरंच सांगते, मी कालची असाइनमेंट ही रात्री 11:15 वाजता केली आहे, जेव्हा की मी इतकी डेंजर, मला झोप आलेली होती, कंटाळा आलेला होता. पण मला आठवलं की अरे मी उद्या सेशन मध्ये काय बोलेल जर मीच स्वतःच हा अभ्यास नसेल केलेला तर. म्हणजे कालच मी राजन सरांच्या सेशन मध्ये ऐकलं, जेव्हा त्यांनी बोललं की महात्मा गांधींचं सेंटेन्स आहे की जो बदल तुम्हाला दुसऱ्यात बघायचा आहे तो बदल आधी स्वतः तुम्ही स्वतःमध्ये केला पाहिजे. मग मला ते वाक्य दिवसभर माझ्या डोक्यात होतं. आणि मी खरं काल ठरवलेलं की मी आज आपल्या सेशन मध्ये असाइनमेंट करेन, कारण माझा कालचा दिवस थोडा बिझी होता म्हणून. पण मग मी रात्री झोपताना म्हंटल की नाही, मी जर खरंच असाइनमेंट मीच नाही केली तर मी काय माझ्या पार्टिसिपेंट्सला विचारेन ना. तो सॉरी, मला लक्षात नाही आलं कीर्ती मॅम, 12 वाजून 2 मिनिटं झाले. तुम्ही हे करू शकता मॅम, रेकॉर्डिंग स्टॉप करून पुन्हा आपण सुरू करूया आपलं लेसन. मी खूप एक्साइटेड आहे आजच्या लेसन साठी. आणि आय होप आपल्या सगळ्यांकडे आपली जी ड्रीम लिस्ट आहे, जे स्वप्नांची यादी आपल्याला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लिहायला सांगितलेली मॅमने, आठवतंय सगळ्यांना? सगळ्यांकडे आहे? सगळ्यांनी चॅट मध्ये लिहा हो हो नाही जे हो. पण तुमचं आन्सर असेल. कीर्ती मॅम? आणि नसेल तरी हरकत नाही, आज आपल्याला त्याच्यावरतीच काम करायचं आहे. बट आधीच जर असेल तर थोडं एक फिनिशिंग येईल तुमच्या वर्ड्स मध्ये पण वगैरे, म्हणून विचारलं मी. पण चला, आपले प्रॅक्टिशनर खूप सिन्सिअर आहे, सगळ्यांकडे लिस्ट तयार आहे. सो सगळे तयार आहे आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी. कीर्ती मॅम आला का? कीर्ती मॅम? वॉटर मेडिटेशन, वॉटर अफर्मेशन घेऊन घे एक फास्ट. एक दोनच घे अफर्मेशन. आणि हेल्थ पण 2 अफर्मेशन घेऊन घे, म्हणजे ते रुटीन मध्ये एक होऊन जातं. चालेल चालेल, ठीक आहे. सगळ्यांनी आपलं पाण्याचं भांड घ्या पटकन. आणि हात ठेवा, थोडं 1-2 सेकंद पाण्याकडे बघा आणि बोला थँक्यू. थँक्यू जलपिता. माझ्या अंगामध्ये, माझ्या शरीरामध्ये भरभरून कृतज्ञता भरण्यासाठी तुझे खूप 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 आभार जलपिता. थँक्यू. 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 आता आपण मनीसाठी, पैशांसाठीचे अफर्मेशन्स बोलूया. माझ्याकडे भरपूर 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 पैसे आहेत. माझ्याकडे भरपूर 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 पैसे आहेत. माझ्याकडे भरपूर 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 पैसे आहेत. मी खूप वैभवशाली, श्रीमंत, समृद्ध आयुष्य जगत आहे. मी खूप वैभवशाली, श्रीमंत, समृद्ध आयुष्य जगत आहे. मी खूप वैभवशाली, श्रीमंत, समृद्धीने भरलेलं आयुष्य जगत आहे. थँक्यू. 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 मी खूप स्वस्थ, तंदुरुस्त आणि ताकदवान आहे. माझे शरीर स्वस्थ, तंदुरुस्त, ताकदवान आहे. माझे शरीर स्वस्थ, तंदुरुस्त, ताकदवान आहे. माझे शरीर ऊर्जावान आहे. माझे शरीर ऊर्जावान आहे. माझे शरीर ऊर्जावान आहे. थँक्यू जलपिता. माझ्या शरीरामध्ये भरभरून आनंद,
सुख, समाधान भरण्यासाठी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता हे जे पाणी आहे, ज्याला आपण एनर्जी दिली आहे, तर ते पाणी आपण प्यायचं आहे. आपल्या तोंडामध्ये घोट घेऊन ते पाणी सगळीकडे फिरवायचंय, आणि फिरवत असताना आपलं जे पण काही स्वप्न आहे, सगळ्यात पहिलं जे तुम्हाला लगेचच पूर्ण करून पाहिजे, किंवा पहिलं प्रायोरिटी, प्राधान्य असलेलं ते स्वप्न बोलायचंय 3 वेळा. आणि मग तो पाण्याचा छोटा 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 भाग तुमच्या घशामध्ये घ्यायचाय, आणि तो घेताना फील करायचाय. ते सिप करताना तुम्हाला फील करायचंय की तुमचं जे स्वप्न आहे ते तुम्ही जगत आहात ऍक्च्युअल मध्ये. तो तेवढा आनंद, ती फ्रिक्वेन्सी, ती व्हायब्रेशन्स तुमची क्रिएट झाली पाहिजे बॉडी मधून. ओके. थँक्यू. Thank you, Prajakta ma'am. So I'm going to stop this recording and then I'll start. येस.